कुठचीही पारदर्शकता नसताना जर समजा लोकांना टोल भरण्यासाठी जर त्यांनी भाग पाडलं, तर त्या कंत्राटदाराच्या घरी आम्ही काय थैमान घालू हे त्या कंत्राटदाराला कळेल. त्याच्यानंतर सरकारने आम्हाला दोष देऊ नये. सरकारचं टोल धोरण जाहीर होत नाही तोपर्यंत कुणीही टोल भरू नये. टोलसाठी धमकावणाऱ्या कंत्राटदाराच्या घरी थैमान घालू, राज ठाकरेंचा इशारा. पण 21 तारखेचा मोर्चा मागे. दहा कोटींच्या आतले राज्यभरातले टोल नाके बंद करणार. टोल विषयक नवं धोरण आचारसंहितेपूर्वी जाहीर करणार. मुख्यमंत्र्यांचं राज ठाकरेंना आश्वासन. सीपी जोशी समितीची शिफारस सरकारनं मान्य केली असती तर 24 टोल नाके 2 वर्षांपूर्वीच बंद झाले असते. विनोद तावडेंचा दावा. आंध्र प्रदेशच्या विभाजनावरून संसदेत अभूतपूर्व गोंधळ. लोकसभेत एका खासदारानं फवारला मिरचीचा स्प्रे, तर राज्यसभेत सभापतींचा माईक हिसकावण्याचा प्रयत्न. 17 खासदार निलंबित. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर लढवणार महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक. पक्ष आणि मतदारसंघ मात्र अजून जाहीर नाही. माढ्याच्या जागेवरून महायुतीत मतभेद. माढ्याची जागा मिळाली नाही तर महायुती सोडणार, महादेव जानकरांचा इशारा. आणि व्हॅलेंटाईन डे निमित्तानं प्रेमकथांवर आधारित 2 मराठी सिनेमे फँड्री आणि प्रियतमा उद्या होणार रिलीज. हिंदीमध्ये बहुचर्चित गुंडे प्रेक्षकांच्या भेटीला.